पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही जिलेबी वाटते का घरी केली आहे? हो, ही घरीच केलेली आहे. आपल्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा सहजच अगदी सोप्या पद्धतीने ही जिलेबी आपण घरी तयार करू शकतो, अशी ही रेसिपी आहे. ही जिलेबी तयार करण्यासाठी मी गुळाचा वापर केलेला आहे. इथे मी 1.5 कप गूळ घेतला आणि 1 कप पाणी. 1.5 कप गुळामध्ये 1 कप पाणी घालून आपण त्याचा 1 तारी पाक करून घेऊयात. गूळ हा छानपैकी बारीक कापून घ्यायचा, म्हणजे आपल्याला तो कपाच्या मदतीने व्यवस्थित मोजता येतो. पाक करताना गॅस हा मीडियम टू लोच ठेवायचा आहे, म्हणजे पाक हा व्यवस्थित शिजला जातो. गूळ हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेल तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित तो हलवून घ्यायचा आहे. यानंतर जिलेबीसाठी लागणारे बॅटरची तयारी आपण करून घेऊयात. त्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतला. मैदा हा छानपैकी चाळून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जिलेबीलाही छान चव येते म्हणून 1 चम्मच बेसन पीठ आणि 1 ते 1.5 चम्मच साजूक तूप टाकून घेतले. बेसनाने जिलेबीला छान चव येते म्हणून 1 चम्मच बेसन टाकून घेतले. बेसन हे अगदी ऑप्शनल आहे, पण तुम्ही एकदा टाकून बघा, त्याने जिलेबीला छान टेस्ट येते. यानंतर जिलेबी करण्यासाठी आपल्याला पीठ हे फर्मंट करावे लागते, पण आपल्याला जर इन्स्टंट जिलेबी करायची असेल तर मग त्यासाठी आपण यामध्ये 1 इनोचे सॅशे पूर्णपणे टाकून घेतले आहे. त्यामुळे पीठ हे पटकन फर्मंट होते. इनो टाकल्यानंतर आता हातानेच हे पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आता हळूहळू पाणी टाकून घेत बॅटर तयार करून घेत आहे. असे केल्याने पिठामध्ये अजिबातच गुठळ्या होत नाही. हळूहळू करूनच आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. 1 कप पिठासाठी आपल्याला 1च इनोचे सॅशे आणि 1 कप पाणी एवढेच लागणार आहे. पण मैद्याची क्वालिटी कशी आहे त्या प्रमाणात तुम्हाला एखादा चम्मच कमी किंवा जास्त पाणी लागू शकते. आता हे सगळे बॅटर आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. एकाच दिशेने हे बॅटर आपल्याला हलवून घ्यायचे आहे. बॅटर हे 3-4 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत इथे गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे, ते आपण गाळून घेऊयात, म्हणजे गुळामध्ये जे खडे किंवा कचरा असतो तो निघून जाईल. गाळून झाल्यानंतर पुन्हा हे गुळाचे पाणी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. गुळाचा पाक तयार होत आला तेव्हा मी यामध्ये थोडेसे जायफळ किसून टाकले. जायफळ आणि गुळाचे कॉम्बिनेशन अतिशय छान लागते, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलची टाकली तरी देखील चालेल, पण मी इथे जायफळाचा वापर केलेला आहे. जिलेबीला रंग येण्यासाठी अगदी थोडासाच खाण्याचा फूड कलर वापरलेला आहे. ते अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही वापरला तरी देखील चालेल. इथे आता आपण पाक चेक करून घेऊया. पहा, जवळजवळ 1 तारी पाक तयार होत आहे. अगदी 1च मिनिटात आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे गार झाल्यावर तो बरोबर अजून घट्ट होईल. पाक हा तयार झाला. आता आपण जिलेबी तळायला घेऊयात. त्यासाठी असे पसरट पॅन तुम्ही जर घेतले तर जिलेबी करायला अतिशय सोपे जाते. पहा, थोडेसे मुरल्यानंतर बॅटर कसे अगदी छान झालेले आहे. तयार झालेल्या बॅटरमध्ये आपल्याला पुन्हा 1 चम्मच मैदा हा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे जिलेबी तळताना जिलेबीला लगेच जे बुडबुडे येतात ते येत नाही. तेल देखील इथे गरम होत आलेले आहे. आता हे सगळे बॅटर आपण पायपिंग बॅगमध्ये भरवून घेऊयात. जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी यासाठी वापरली तरी देखील छान जिलेबी तयार करता येतात. आता यानंतर कोणाला आपण असा थोडासा कट मारून घेऊयात. आपल्याला पाहिजे त्या जाडीच्या जिलेब्या आपण तयार करू शकतो. पहिल्यांदा कदाचित आकार नाही जमणार, पण हळूहळू करत गेले की बरोबर त्याचा आकार आपल्याला यायला लागतो. तेलामध्ये टाकलेल्या जिलेबीचे प्रमाण हे कमी असते, त्यामुळे जिलेबी ही पटकन, म्हणजे 3 मिनिटातच ती कडक होते. त्यानंतर आपण तिला पलटी करून घेणार आहोत. तेलामध्ये जिलेबी टाकताना तेल हे आपले मीडियमपेक्षा थोडे जास्त गरम झालेले पाहिजे, म्हणजे जिलेबी ही तेलामध्ये छान फुलते. इथे 1 तारी पाक देखील तयार झालेला आहे.
यात लगेचच अशी गुलाबीसर तळून झालेली जिलेबी लगेचच या गरम पाकामध्ये टाकून घ्यायची आहे. जिलेबी आपल्याला गरम पाकातच टाकून 30 सेकंद तरी ठेवायची, म्हणजे यामध्ये पाक छान शोषला जातो. पहिली बॅच आपण पाकात टाकलेली आहे. आता लगेचच दुसऱ्या बॅचच्या देखील जिलेब्या तयार करून घेऊयात. पहा, दुसऱ्यांदा करताना त्या तुम्हाला अगदी पटकन आणि छानपैकी तयार करता येतील. पहिल्यांदा टाकलेल्या जिलेब्या आपण आता पाकामधून काढून घेतल्या आहेत आणि दुसरी बॅच पाकामध्ये टाकून घेतली. ती देखील अशाच प्रकारे 30 सेकंद आपण पाकात ठेवणार आहोत. अशाच प्रकारे आता आपण सगळ्याच जिलेब्या ह्या तयार करून घेऊयात. जिलेब्या ह्या पाकात टाकून टाकून पाक हा थोडासा घट्ट होत जातो. अशा वेळेस तुम्ही त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1 चमच गरम पाणी टाकले तरी देखील चालेल, किंवा जर थंड पाणी टाकले तर 10 सेकंदासाठी पाक हा पुन्हा गरम करून घ्यायचा. अशी ही जिलेबी अतिशय कुरकुरीत, मस्त, अगदी रसिली तशी तयार होते. दुसऱ्या दिवशी देखील ही जिलेबी अतिशय कुरकुरीतच राहते, ती अजिबातच मऊ पडत नाही. 1 कप मैद्यासाठी 1.5 कप गुळाचा पाक हा अतिशय बरोबर होतो, किंवा त्यापेक्षा तुम्ही थोडा जास्त केला तरी देखील चालेल. पाक जरी उरला तरीसुद्धा आपण यानंतर त्याच्या गोड गुळाच्या पुऱ्या ह्या तयार करून घेऊ शकतो, म्हणजे पाक हा अजिबातच खूप दिवस सांभाळायची गरज देखील पडणार नाही. अशी ही तयार केलेली गुळाची जिलेबी खाताना अजिबातच आपले मन भरत नाही. पहा, मस्त अशा आपल्या ह्या गुळाच्या जिलेब्या तयार झालेल्या आहेत. साखरेपेक्षा या गुळाच्या जिलेबींची चव ही अधिकच छान लागते. जायफळामुळे त्याची टेस्ट देखील ही फार वाढते. अशी ही जिलेबी सणासाठी किंवा कोणी पाहुणे येणार असेल तर पटकन आपण घरच्या घरी लगेच ती तयार करू शकतो. अतिशय मस्त अशी दिसणारी ही गुळाची जिलेबी आहे. तुम्ही पाहू शकतात, अगदी गुळाचा पाक जिलेबीमध्ये मस्तपैकी शोषला गेला आहे. आता यातली एक जिलेबी मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी आतपर्यंत त्यामध्ये रस हा छानपैकी मुरला गेलेला आहे. अशी ही रसरशीत गुळाची जिलेबी खायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि करायला देखील आवडेल. अशी ही रसरशीत गुळाची जिलेबीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.